नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात 40 लाख रुपयांची फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी आरोपी कमलेश गणपतराव हणवते आणि त्याची पत्नी पूजा हणवते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार मोहित पारधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी मौजा वेळा हरिश्चंद्र येथील एक प्लॉट खरेदी करण्यासाठी आरोपी कमलेश हणवते त्याच्यासोबत 48 लाख रुपयांचा व्यवहार ठरवला होता। या व्यवहारापोटी फिर्यादीने रोख रक्कम आणि आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने तब्बल 40 लाख रुपये आरोपीला हस्तांतरित केले। मात्र एवढी मोठी रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपीने ठरल्याप्रमाणे रजिस्ट्री किंवा जमिनीशी संबंधित इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रे करून देण्यास सतत टाळाटाळ केली। विशेष म्हणजे यापूर्वीही फिर्यादी मोहित पारधी यांनी याच आरोपी विरोधात खंडणीचा गंभीर गुन्हा नोंदवला आहे। त्या प्रकरणात आरोपीने 3 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात फिर्यादीकडून धमकावून वेळोवेळी तब्बल 15 लाख रुपये बळजबरीने उकळले होते। आरोपीच्या अशा गुन्हेगारी वृत्तीमुळे अनेक नागरिक त्रस्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर सक्करदरा पोलिसांनी फसवणूक आणि बनावट दस्तऐवज प्रकरणी भारतीय दंडविधान, भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केलाय। दरम्यान या आरोपीने किंवा त्याच्या साथीदारांनी अशाच प्रकारे अन्य कोणाची फसवणूक अथवा पिळवणूक केली असल्यास त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय तत्काळ सक्करदरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। सक्करदरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे फोर्जरीचा। त्याच्यामध्ये आरोपी आहेत कमलेश गणपतराव हणवते आणि त्याची पत्नी पूजा कमलेश हणवते यांनी याच्यातले जे कंप्लेंटर आहेत मोहित पारधी यांना फसवणुकीबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याची हकीकत अशी आहे की मोहित पारधी यांनी कमलेश हणवते यांच्याकडील मौजा हरिश्चंद्र वेळा हरिश्चंद्र या ठिकाणी प्लॉट घेण्यासाठी व्यवहार केलेला होता। त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी 40 लाख रुपये त्यांच्या अकाउंटवरती कॅश आणि आरटीजीएस मार्फत ट्रान्सफर केलेले होते आणि तो व्यवहार ठरलेला होता 48 लाखाचा, जवळपास 48 लाखाचा ठरलेला होता। परंतु ते त्याचे रजिस्ट्री किंवा इतर डॉक्युमेंट करून देण्यासाठी ते टाळाटाळ करत होते। याच आरोपीच्या विरोधात याच्यातले जे फिर्यादी आहेत यांनी खंडणीचाही गुन्हा यापूर्वी दाखल केलेला आहे। त्याच्यामध्येही त्यांनी जी रक्कम दिलेली होती त्या रकमेपेक्षा जास्त पैशाची मागणी करून वेळोवेळी त्यांच्याकडनं 3 लाखाच्या रकमेचे त्यांनी जवळजवळ 15 लाख रुपये असे त्यांच्याकडनं बळजबरीने वसूल केलेले आहेत। याच्यामधले जे आरोपी आहेत यांचे मूळ असंच आहे की लोकांकडनं पैसे घेऊन फसवणूक करणे किंवा प्रॉपर्टीच्या नावाखाली त्यांच्याकडून बळजबरीने पैसे घेणे वगैरे त्यांची ही मूळच आहे। लोकांना आव्हान आहे की हे जे आरोपी आहेत कमलेश हणवते आणि पूजा हणवते यांच्याबरोबर जर अशा प्रकारचे काही व्यवहार झाले असेल, त्याच्यामध्ये जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी असं सक्करदरा पोलीस स्टेशन मी आवाहन करतो।